नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महाराष्ट्र आर्य वैश्य समाज नागपुर एवं शब्दकृति फाउंडेशन की संयुक्ति से नागपुर शहर में अतिरुद्र महायज्ञ का भव्य आयोजन वाना डोंगरी स्थित सत्य साई ग्रामीण सेवा केंद्र वसंत विहार में 30 जनवरी 2025 से 12 फरवरी 2025 तक किया गया है। देखिए हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। आणि या अतिरुद्र जे 31 जानेवारीपासून तर 12 फेब्रुवारीपर्यंत आहे त्याच्यामध्ये सेवाचं काम करणार आहे। या ठिकाणी आमचे काही संघटक आहेत उपस्थित आहेत। त्यानंतर मी थोडक्यात परिचय करून देतो। पहिले जे आहे ते नरेंद्रजी ढवळे सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशनचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आणि विविध संघटनांमध्ये काम करतात। दुसरे जे आहे श्री मनोजी गोळावार रामदेव पेठमध्ये वसंत मेडिकल स्टोरचे प्रोप्रायटर आहेत आणि या अतिरुद्राच्या कार्यक्रमाचे मेन संघटक आहेत, संचालक आहेत। त्याच्यानंतर प्राध्यापक अजय गिंगावार धर्मेट कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आणि विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्राचे संघटक आहेत, प्रचारक आहेत आणि या अतिरुद्राच्या कार्यक्रमाचे संचालन करणार आहे। त्याच्यानंतर राम चव्हाण हे सुद्धा सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशनमध्ये स्टेट मेडिकल कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात आणि या ठिकाणी सेवा म्हणून अतिरुद्राच्या सेवा म्हणून काम करतात। हा अतिरुद्राचा कार्यक्रम जो आहे 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी वाण्या डोंगरी या ठिकाणी होणार आहे। आपल्याला काही प्रश्न आणि विचार असेल तर आलेली निंदावा आपल्याला त्याच्यावरती संवाद करू शकतो। सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्वांना नमस्कार। अतिरुद्र महायज्ञ हा अत्यंत विशेष असा एक उपक्रम महाराष्ट्र वैश्य समाज जो आहे आणि या वैश्य समाजाचे अनेक घटक जे आहेत ते सत्यसाई सेवा समितीचे सुद्धा सदस्य आहेत। याशिवाय शब्दकृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हा महायज्ञ होतो आहे। आपल्या या स्थानापासून साधारणतः 15 किलोमीटर वाना डोंगरी परिसर आहे। या वाना डोंगरी परिसरामध्ये सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र आहे। वसंत विहार म्हणून सुद्धा तो परिसर ओळखला जातो। या परिसरामध्ये हा यज्ञ होणार आहे। एकूण ती जागा जी आहे ती 7 एकर जागा आहे, पण त्यापैकी 2 एकर जागेमध्ये आणि हा सगळा यज्ञ होणार आहे। या यज्ञाचं वैशिष्ट्य काय आहे तर या यज्ञाची जी समिती बनलेली आहे या समितीमध्ये कोणी अध्यक्ष नाही आहे, कोणी सेक्रेटरी नाही आहे, सगळे सेवादार आहेत, सगळे सेवादल आहेत। कोणाकडे कुठलं पद नाही, सर्वांना सेवा करायची। पहिलं वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, काशी आणि महाराष्ट्र या प्रांतातून जवळजवळ 150 पौरोहित्य करणारे पुरोहित, वेदशास्त्र संपन्न असे 150 जण येणार आहेत आणि यापैकी 121 ब्राह्मण पुरोहित हा रुद्रपाठ करणार आहे। हा अतिरुद्र असल्यामुळे 11 लघुरुद्र म्हणजे 1 महारुद्र आणि 11 महारुद्र म्हणजे 1 अतिरुद्र। रुद्र म्हणजे ही शंकराची स्तुती आहे। तर या 11 दिवसामध्ये एकूण 14,641 रुद्रांचा पाठ होईल आणि त्याचा दशांश हवन होईल। या यज्ञाची दुसरी विशेषता म्हणजे 11 कुंड राहणार आहेत आणि या 11 कुंडावर रोज 44 यजमान म्हणजे पती पत्नी असे 88 लोक रोज या यज्ञामध्ये बसतील। असे 11 दिवस म्हणजे 484 लोक प्रत्यक्ष या यज्ञामध्ये सहभागी होतील। त्यात विविध जनजातींचे सुद्धा काही लोक सहभागी होणार आहेत। असा विशिष्ट समाजासाठी हा यज्ञ नाही आहे,
हा समस्त जनकल्याणासाठी आणि जनतेसाठी आणि असा हा यज्ञ आहे. त्यामुळे सर्व जाती पंथाच्या लोकांना आम्ही या यज्ञामध्ये बसवणार आहोत. या यज्ञाच्या उपलक्षाने आपल्या विदर्भ महाराष्ट्रातले राजकीय क्षेत्रातले, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातले अतिविशेष व्यक्ती या यज्ञामध्ये सहभागी होतील. हे यज्ञाचं वैशिष्ट्य आहे. आणि या यज्ञामध्ये साधारणतः 5,000 सकाळी आणि 5,000 संध्याकाळी 10,000 लोक रोज या यज्ञाचा प्रसाद घेतील. एक्सपेक्टेड आहे 10,000 लोक रोज. आणि त्या दृष्टीने सगळी व्यवस्था केलेली आहे. विशेष अतिथींसाठी वेगळी व्यवस्था, पत्रकार बंधूंसाठी वेगळी व्यवस्था, जे सेवादार आहेत, सेवा देणारे ते 200-250च्या संख्येत राहणार आहेत त्यांच्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था, आणि आपल्यासारखे लोक जे यज्ञ पाहायला येतील, यज्ञ कुंडाच्या दोन्ही बाजूला 1000 लोक बसू शकतील एवढी व्यवस्था आहे. तर त्यांचा सुद्धा तिथे प्रसाद ग्रहण तिथेच होईल, त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. आणि आता हे 150 जे लोक येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था. याशिवाय अशा यज्ञ याच्या आधी कोल्हापूरला झाले, मुंबईला झाला, यवतमाळला झाला, तर अनेक ठिकाणून भक्त येणार आहेत, त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था तिथे आपण करतो. आणि याच्या आधी जे 2 यज्ञ झाले त्याच्यात आम्हाला जो चमत्कार म्हणता येईल त्याला किंवा साक्षात्कार म्हणता येईल असा आमचा विश्वास आहे की जिथे यज्ञ होतो तिथे परमेश्वराचं प्राकट्य होतं. मग ते नागरूपाने होईल, ते वानराच्या रूपाने होईल, असं आधी झालेलं आहे. आणि त्या यज्ञाची जी शुचिता आहे ती 100% पाळल्या जाईल. यज्ञ संहितेमध्ये लिहिलेल्या संविधानाचाच तिथे वापर होईल. साधारणतः 150 किलो शुद्ध तूप या यज्ञामध्ये वापरले जाणार आहे. आणि ट्रकभर संविधान, 11 दिवस सतत हा यज्ञ चालणार. आणि या यज्ञाची सांगता ज्याला आपण पूर्णाहुती म्हणतो, ही 12 तारखेला 12 फेब्रुवारीला दुपारी साधारणतः 1:30च्या सुमाराला होईल. एक्झॅक्ट टाइम नंतर आपण जेव्हा मीट द प्रेस घेऊ तेव्हा सांगू, पण आता सध्या साधारणतः 1 ते 1:30च्या दरम्यान या यज्ञाची पूर्णाहुती होईल. आणि मग संध्याकाळच्या वेळेला अनेक विषयांवर प्रवचन, कीर्तन, संकीर्तन अशा प्रकारचे संध्याकाळी सुद्धा कार्यक्रम होतील. आणि हे 121 ब्राह्मण जेव्हा रुद्रपाठ करतील तो रुद्राचा जो रिदम तयार होईल, त्यावेळी तिथलं वायुमंडल ज्या पद्धतीचं परिवर्तित होतात. असं म्हणतात की आजूबाजूच्या 6-7 एकरचा परिसर जो आहे तो या वायुमंडलाने भारावून जातो. तर अशा पद्धतीचा अद्भुत असा यज्ञ आणि आपल्या नागपूरला होतो. यापूर्वी गडकरींकडे झाला तो व्यक्तिगत यज्ञ होता, हा आपला सामाजिक यज्ञ आहे, समाजासाठी यज्ञ आहे आणि विश्वकल्याण आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जोजीला वांचीला तोतीला होत्या मानसिकतेतून या यज्ञाची आम्ही तयारी करतो आहे. आणि आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला आहे. आणि तुम्ही पत्रकार बंधू उद्या जेव्हा पेपरमध्ये द्याल हा लाखो लोकांपर्यंत जाईल. त्यामुळे आपल्याला करबद्ध अशी प्रार्थना आहे की आपल्या लोकप्रिय दैनिकातून हा जो मेसेज आहे हा मेसेज जनतेपर्यंत पोहोचवावा आणि त्यांनी यज्ञात उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा ही या समितीची अपेक्षा आहे. या यज्ञामध्ये राजकीय क्षेत्रातून कोण कोण येणार आहे? आता आम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीनजी गडकरी, मोहन मते आम्ही प्रत्यक्ष या लोकांकडे जाऊन आलेला आणि प्रत्येकाने आम्हाला कमिट केलेला तो आम्ही येऊ, 1 दिवस येऊ, कारण 12 दिवसाचा यज्ञ आहे. आणि यज्ञ सकाळी 7 ला सुरू होईल. 7 वाजता संकल्प घेतला जाईल आणि प्रत्यक्ष 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत रुद्रपाठ होईल. 11 रुद्र, 121 ब्राह्मण 11 रुद्र म्हणतील आणि त्यानंतर मग 1 तासाचा हवन होईल आणि त्यानंतर आरती झाल्यावर महाप्रसाद असं रोज राहील. मी मनोज गोलावार, श्री सत्यसाई सेवा समिती नागपूर. मी सन 2000 पासून या समितीमध्ये डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. मी तुम्हाला 2 मिनिटं समितीबद्दल सांगत आहे. सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र हे 2005 मध्ये वानाडोंगरी मध्ये तयार करण्यात आलेलं आहे. याच्या मागचा उद्देश हा आहे की आम्ही 15 गावं दत्तक घेतलेली आहेत 2005 पासून. आमच्याजवळ 6 ॲम्ब्युलन्स आहेत. आम्ही दर गावाला आमची महिन्यातून 2दा ॲम्ब्युलन्स जाते. आम्ही फ्रीमध्ये मेडिसिन देतो. नागपूर जिल्ह्यात हे गावं आम्ही दत्तक घेतलेले आहेत. इथे लहान मुलांना फ्रीमध्ये आम्ही व्हिटॅमिन टी चे इंजेक्शन देतो. ज्या गरोदर महिला आहेत
जे स्वतः औषधाला खर्च करू शकत नाही त्या लोकांना आम्ही फ्रीमध्ये 9 वाजेपर्यंत साईड प्रोटीन आणि मेडिसिन्स फ्रीमध्ये देतो. याच्याशिवाय आता 1 एप्रिल पासून आतापर्यंत आम्ही 4700 कॅटरॅक्टचे पेशंट आम्ही गावात जाऊन डिटेक्ट केलेले आहेत. त्याचा आमचा जो रेकॉर्ड आहे नागपूर रिजनमध्ये, आणि आम्ही त्यांना त्यांच्या सर्जरी करून तो फ्रीमध्ये महात्मा फुले अंतर्गत जे आहे तिथे करतो. आणि विवेकानंद आश्रम हे जे हॉस्पिटल आहे वर्धा रोडला, तिथे आम्ही सगळे पेशंट पाहतो. डॉक्टर महात्मेकडे सुद्धा आम्ही पेशंट पाहतो. तर हे आमचं सगळं कार्य आहे. जेव्हा आम्ही हे सगळं कार्य करत असताना आम्हाला वाटलं की चला आपण हे अशा प्रकारचा यज्ञ पण करायला पाहिजे. हा यज्ञ शेवटी लोकांसाठी आहे. जी काही पॉझिटिव्ह एनर्जी निघेल ती नागपूरकरांसाठी आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की या गोष्टीचा किंवा या यज्ञाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. सर्व समाजाच्या लोकांनी तिथे यावं. सगळेजण तुम्ही सुद्धा माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या फॅमिलीला घेऊन या, तुमच्या बहिणींना आईवडिलांना घेऊन या. तर जी काही पॉझिटिव्ह एनर्जी त्या यज्ञातून निघणार आहे, तर मला असं वाटतं की आपण भाग्यवान राहून जर आपण तिथे आलो, आपण जर सेवा दिली, आपण तिथला प्रसाद घेतला आणि जर यज्ञाच्या परिसरात जर आपण राहिलो तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. हा या मागचा आमचा उद्देश आहे साई समिती नागपूरचा. मनोज भाऊ, सध्या तुम्हाला माहिती आहे व्हायरसचं संकट सगळ्या जगावर आहे. तुम्ही स्वतः वैद्यकीय क्षेत्रातून आहे, कोविड आपण पाहिलेला आहे, तुम्ही काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे की कोविड असताना आपण नागपुरात सगळ्या जणांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. प्रत्येक फील्डमधल्या लोकांनी, जसं आमचं सत्यसाई सेवा समिती आहे किंवा अशा अनेकशा ज्या संस्था आहेत त्यांनी खूप चांगलं इथे काम केलेलं आहे. सर्व आमदारांनी, सर्व खासदारांनी ते खूप छान काम केलेलं आहे. आणि मला असं म्हणायचं की नागपुरात आपण प्रत्येक जण इतका अलर्ट राहतो की तुम्ही जर बघत असाल तर ॲज कम्पेअर्ड टू अदर सिटीज आपल्या इथे एवढा प्रादुर्भाव राहत नाही आणि आपण त्याची काळजी घेऊ. आता जर म्हणत आहे की हे येणार आहे तर मी या फील्डमध्ये असल्यामुळे माझं असं म्हणणं की तुम्ही सोशल कॉन्टॅक्टमध्ये राहू नका. त्याच्यानंतर तुम्ही हात स्वच्छ ठेवा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही इमिडिएटली डॉक्टरकडे जा. तुमच्या काय ज्या नेसेसरी ब्लड टेस्ट आहेत त्या तुम्ही सगळ्या करा. असं एक माझं वैयक्तिक मत आहे, असं मी सांगू इच्छितो. आणि राजकीय क्षेत्र जे मान्यवर येणार आहे, कोणकोणचे पक्ष राहणार आहे? नाही, हा कुठला राजकीय पक्षाचा यज्ञ नाही आहे. हा आपल्या सगळ्या नागपूरकरांचा आहे. तर काँग्रेसचे आमदार येतील, बीजेपीचे आमदार येतील, एनसीपीचे आमदार येतील, सगळ्या पक्षाचे आमदार येतील आणि हे सगळे येतील. तर हे सगळे भक्तगण म्हणून तिथे येतील. तर त्याच्यामुळे इथे असा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. हा नागपूर सत्यसाई सेवा समिती आणि महाराष्ट्र आर्य वैश्य समाज नागपूर यांचा हा कार्यक्रम आहे.